नमस्कार, मी बनसोडे सर, शिवशाही न्यूज फुलंब्री। आज मी फुलंब्री तालुक्यातील निधुना गावी या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे आणि 11 डिसेंबरपासून हे साखळी उपोषण चालू आहे। निधुना गावातील सर्व तरुण आणि ज्येष्ठ लोक या ठिकाणी आपल्याला साखळी उपोषण करताना दिसत आहे। तर त्यांच्या एकच मागणी आहे की बाबा जरांगे पाटील जसे उपोषण करतात तशा पद्धतीने आम्ही पण चालू करू। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही साखळी पद्धतीने उपोषण करू, शांततेच्या मार्गाने करू, असं गावकऱ्याचं म्हणणं आहे। आपण सविस्तर जे उपोषण करते आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की तुमचं उपोषण किती दिवस चालणार आहे। चला एक तर हां आपलं नाव सांगा। चल सर। मी शिवाजी पंढरीनाथ मोरे बोलतो। आज आम्ही 3 दिवसापासून इथं साखळी उपोषणाला बसलेलो आहे। आमचं साखळी उपोषण चालू असताना आतापर्यंत प्रशासनानं आमची कुठलीही दखल घेतलेली नाही। याच्याकरता आम्हाला पुढील पाऊल कठोरतेचे उचलण्याकरता भाग पाडू नका। नसता आपलं साखळी उपोषण कुठल्याही स्तराला जाईल याची प्रशासनानं नोंद घेतली पाहिजे। बरं, यांचं म्हणणं आहे कुठल्याही पद्धतीने पुढे जाऊ शकतं। तर ते किती दिवस चालणार आहे? आम्ही आमचं जोपर्यंत आम्हाला आमचं कुंभी मराठा प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आमचं साखळी उपोषण चालू राहणार आहे। तर 11 डिसेंबरपासून चालू आहे। तर तुम्ही कोणाला निवेदन दिलं? आतापर्यंत तहसीलदाराला निवेदन दिलं, पोलीस प्रशासनाला पत्र दिलं, आरोग्य विभाग घेऊन गेले। दररोज जे आहे ते किती लोक या ठिकाणी बसतात? दररोजचे इथं दररोजचे किमान 5 ते 10 लोक कंपल्सरी असतात। पंचकृषी ह्याच गावामध्ये असतात? प्रत्येक गावाची येतात का कसे? म्हणजे काय कसं? नाही, पंचक्रोशीतले येतात ना। येतात, दररोज येतात। हो। तर यांचं म्हणणं आहे पंचकृषीतील लोक या ठिकाणी येतात आणि आपलं दिवसभर आपलं उपोषण करतात। त्यांच्या मागण्या आहे की आरक्षण मिळालं पाहिजे लवकरात लवकर। या ठिकाणी सर्व गावात काही इतर जे तरुण आहेत त्यांचं पण काय मत आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊ। तर आपलं नाव सांगा। माझं नाव सुनील उत्तम गाडेकर, राहणार निधोना। या ठिकाणी 11 डिसेंबरपासून आम्ही आदरणीय श्री जरांगे पाटील यांच्या प्रीत्यर्थ किंवा त्यांनी जे चालू केलेलं आहे मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी, यासाठी आम्ही या ठिकाणी निधोनावासी आणि निधोनावासी सर्व पंचकृषीतील लोक या ठिकाणी दररोज सकाळी म्हणजे 24 तास या ठिकाणी उपलब्ध आहे आणि अनेक खेड्यातील लोक या ठिकाणी याला पाठिंबा देण्यासाठी येत आहे। कारण की ही एक अशी गरज आहे येणाऱ्या काळाची। अनेक कुंभी समाज किंवा मराठा समाजातील असलेले मुलं एवढे शिकूनसुद्धा त्यांना नोकऱ्या नाही, शिक्षणामध्ये वंचित राहू राहिले। त्यासाठी आम्हाला आमच्या हक्काचं जी भाकर आहे ती आम्हाला शासनाने द्यावी, यासाठी आम्ही आदरणीय जरांगे पाटील साहेबाच्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी निधोना आणि निधोना परिसरातील लोक या ठिकाणी बसलेले आहे। कारण की ही एक चळवळ आहे। तर हे किती दिवस चालणार? जोपर्यंत आम्हाला प्रशासन शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही या गोष्टी चालू ठेवणार आहे आणि हे अनेक मोठ्या स्वरूपात याला रूपांतर येणार आहे। कारण शासनाने याची थोडी दखल घ्यावी। मोठ्या स्वरूपात काय लोकसहभाग या ठिकाणी जास्त राहणार आहे आणि येणाऱ्या 24 तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहे आणि 24 तारखेच्या नंतर याचं परिणाम अनेक म्हणजे मोठी गोष्ट ची आमची तयारी चालू आहे की मग ते काय करायचं आहे जे जरांगे पाटील सांगतील त्या हिशोबानं। यांचं म्हणणं 24 तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार शासनाचा, नंतर जरांगे पाटील जसं सांगतील तशा पद्धतीने आमची भूमिका त्या ठिकाणी
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।